सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 115 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वीने हळूच अर्जुनच्या खिशातली चावी तिच्या ब्लाउजमध्ये टाकली आणि त्याला म्हणाली, अर्जुन सर, पुढच्या अर्ध्या तासात ही चावी तुम्ही मिळवून दाखवा, तरच इथून जा, नाहीतर आज तुमचा मुक्काम सासरवाडीतच. असं म्हणून ती हसली. अर्जुनही खूप हसला आणि तिला पकडायला गेला तशी ती पुढे पळून गेली. आता पुढे. तन्वीने दरवाजा उघडला आणि फुलपाखरासारखी उड्या मारत बाहेर पडणार तसा कुणाल तिला दारात दिसला. ती त्याला धडकणारच होती आणि ती थोडी शरमली. मग कुणाल आत आला आणि म्हणाला, अगं काय चाललं आहे तुमचं? आणि त्यानं अर्जुनला पाहिलं तर अर्जुनसुद्धा त्याचा हसू दाबत केसांवरून हात फिरवत एक हात कमरेवर ठेवून हसत होता. आणि त्यानं सुद्धा चोरट्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं तर ती नुसती गालात हसली. कुणाल तर कधीचाच दरवाजाच्या बाहेर तिची वाट पाहत होता की ती कधी दरवाजा उघडते, पण त्याची हिंमत नाही झाली त्यांना डिस्टर्ब करायची, कारण हा धूमकेतू होता ना आत, आणि त्याला का जर डिस्टर्ब झाला आणि तो चिडला तर मग काही खरं नसतं. मग कुणाल म्हणाला, अर्जुन, अरे तू कधी आलास आणि सांगितलंही नाहीस? आणि तन्वीच म्हणाली, सांगून काही काम करतील ते अर्जुन सर कसले कुणाल? मागच्या दरवाजानं आत आलेत द ग्रेट अर्जुन सर, बायकोला हळद लावायला. आणि कुणाल हसून म्हणाला, ओ रिअली, दॅट्स ग्रेट, देन यू गायज कॅरी ऑन, तुमचं चालू द्या, मी नाही तुम्हाला डिस्टर्ब करणार. असं म्हणून तो हसला आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, तू जेवण पण नाही ना केलं अजून, चल ना जेवण कर. आणि अर्जुन खट्याळपणा करत तन्वीच्या उभार छातीकडे पाहून ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला, आता पोट भरलं माझं, भूक नाही. तसं तन्वीने दोन्ही हाताने तिचं तोंड झाकलं. आता इथे कुणाल आहे याचंही भान नव्हतं अर्जुनला, आणि कुणालसुद्धा गालात हसला. त्या दोघांचं हे प्रेम पाहून कुणालला खरंच खूप छान वाटत होतं. तन्वी खूप खुश होती. काही महिन्यांपूर्वीची उदास तन्वी, त्याच्या प्रेमासाठी आसुसलेली तन्वी, आणि आत्ताची भरभरून त्याचं प्रेम अनुभवणारी, त्याच्या प्रेमात अखंड बुडणारी तन्वी, यात खूप फरक वाटत होता त्याला. आता तो खूप त्रासही देतो तिला, हट्टी आहे, स्वतःचंच खरं करतो, पण तिच्यावर प्रेमही तितकंच असतं त्याचं. आणि ती अशीच कायम सुखी राहावी हीच त्यानं इच्छा व्यक्त केली यावेळी. मग तन्वी म्हणाली, अर्जुन, अशी कशी भूक नाही? कुणाल, तू हो पुढे, मी आणते त्याला जेवायला. मग कुणाल गेला आणि आता तन्वी दरवाजात उभी राहिली, कारण दार बंद केलं तर अर्जुन सर पुन्हा रोमॅन्टिक होतील आणि चावी काढतील. आणि तो म्हणाला, तनू, पण तू म्हणाली होती की नाही कॅन्डल लाईट डिनर अरेंज करशील म्हणून? ती म्हणाली, अर्जुन, अरे मी ते नंतर करेन ना, आता इतक्या माणसात ते कसं शक्य आहे? अर्जुन म्हणाला, का शक्य नाही? माझ्या बायकोला तर मी वाघीण समजत होतो. मग बघू आज माझी वाघीण तिच्या या वाघासाठी काय करते. मी तर तुझी विश पूर्ण केली. नाव युअर टर्न बेबी. आणि इथं सगळं तुझ्याच तर हातात आहे. कसं काय कुठे अरेंजमेंट करायची ते तू बघ. मी जेवेन तेही फक्त कॅन्डल लाईट डिनर असेल तर आणि तरच, नाहीतर मी निघालो. हट्टी अर्जुन सर त्यांचा हट्ट सोडायचं नाव घेत नव्हते. ती म्हणाली, कसं जाशील अर्जुन, चावी तर माझ्याकडे आहे. अर्जुन म्हणाला, मी गिरीशला घेऊन जाईल. तन्वी म्हणाली, नाही, तो माझ्यासाठी खास माझ्या नवऱ्यानं दिलेला ड्रायव्हर आहे, तू नाही त्याला न्यायचंस. मग तो म्हणाला, मग कसं जाऊ मी? ती म्हणाली, जा टॅक्सीने. नो वे, मी आणि टॅक्सीतून जाऊ. ती म्हणाली, पण अर्जुन, ते राहू दे, आधी जेवण करून घे ना बेबी, मलाही भूक लागली आहे. आणि त्यानं हाताची घडी घातली आणि ठामपणे म्हणाला, कॅन्डल लाईट डिनर विथ यू, येस ऑर नो? ती डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, ओके ओके, करते तुझ्या मनासारखं, पण आता चल, मी तुझी या घरच्या जावयाची सगळ्यांशी ओळख करून देते, नाहीतर सगळे मलाच बोलतील. मघाशी ऐकलं ना कसं बोलणं? हो यार, ती ओल्ड लेडी कोण होती गं? मला तर खूप राग आला तिचा. आणि ती त्याला फटका मारत म्हणाली, तिचा काय तिचा, त्यांचा म्हण ना, मोठ्यांना असं बोलतात का? अर्जुन म्हणाला, ओके ओके, सॉरी. आणि मग बोलताना अर्जुनचं तर सगळं लक्ष तिच्या छातीवरच होतं. आणि ती लाजून म्हणाली, अर्जुन, सारखं सारखं काय बघतोस तिकडे, मला कसं तरी वाटतं. मग तो हळूच म्हणाला, मग दे ना माझी चावी, मी तर माझ्या चावीकडे बघतोय, मला तिला कधी स्पर्श करेल, हातात घेईन असं झालं आहे. तशी ती आणखीन खूप खूप लाजली आणि हसत म्हणाली, नालायक कुठला, गप्प बस.
आणि अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला, अगं मी चावी कधी हातात घेईन असं म्हणतोय. अर्जुन, आता माणसात नको हा असं करू प्लीज. आणि तिने त्याला ओढतच आणला आणि म्हणाली, चल तुझी आधी त्या ओल्ड लेडीशीच ओळख करून देते, त्यांनाही बघू दे माय हँडसम हबी. अगं या वयात त्या मला बघून काय करणार आहेत. तसा तिनं त्याला आणखीन एक फटका दिला. ती त्याच्या हाताला पकडून बाहेर घेऊन आली. मग तिनं त्याची ओळख करून दिली आणि एक काका म्हणाले, अरे पण तू आलास कधी, दिसला कसा नाहीस, मी तर इथेच होतो. आणि अर्जुन गप्प बसला. मग कुणालने कशी तरी वेळ मारून नेली. मग काकूंनी विचारलं, किती वर्ष झाली लग्नाला. तन्वी म्हणाली, 9 महिने झाले. हो का, मग मुलाबाळाचं काय मनावर घेता की नाही. आणि अर्जुनने तन्वीकडे पाहिलं. ती लाजत होती. त्या म्हणाल्या, घरात कोण वडीलधारी मंडळी नाही. दोघांच्याही. तेव्हा आम्हीच तुमचे मोठे आहोत असं समजा आणि पुढच्या वर्षीपर्यंत बाळ पाहिजे असा दमच दिला त्यांनी जवळजवळ. आणि अर्जुन हळूच तन्वीच्या कानात तोंड वाकडं करत म्हणाला, यांचं काय आहे, या कोण आहेत आपल्याला दम देणाऱ्या, इतकी हौस आहे तर स्वतः चान्स घ्या म्हणावं. आणि तन्वीनं त्याला चिमटा काढला आणि म्हणाली, गप्प बस. आणि अर्जुनने तिच्या छातीकडे पुन्हा पाहिलं आणि डोळा मारला. तसं पुन्हा तिच्या काळजात धस्स झालं आणि तिने त्याला पुन्हा खुणवलं, तिकडे बघ. पण अर्जुन सारखा सारखा तिच्या छातीकडेच बघायचा आणि मुद्दाम तिला छळायचा. ती खूप लाजायची त्याच्या धारदार नजरेनं आणि तिला लाजताना पाहून त्याला गंमत वाटायची. आणि आता तर त्यानं सगळ्यांचा डोळा चुकवून तिला ओठांचा एक पाऊट केला आणि ती सरळ तिथून पळूनच गेली. आणि आपोआपच अर्जुन सरांना ती एकटी सापडली. तोही तिच्या पाठीमागे गेला. पुन्हा तिचा हात पकडून तिला कोपऱ्यात दाबली. अर्जुन, सोडणार रे, किती मस्ती करशील, पाहिल ना कुणीतरी. अच्छा जी, मी मस्ती करतोय आणि हे काय आहे असं म्हणत त्यानं थोडं पुढे झुकून तिच्या छातीत नजर घातली. तसा तन्वीच्या अंगात करंट खेळायला लागला. ती खूप खूप लाज मिश्रित हसत म्हणाली, अर्जुन जा ना तिकडे. जातो, मला माझी चावी घेऊ दे ना. तूच म्हणालीस ना अर्ध्या तासात काढून घे म्हणून, मग मला प्रयत्न तरी करू दे. असं म्हणून तर तिच्या ब्लाऊजमध्ये हात घालायला लागला. इतक्यात तिने त्याला दूर ढकलला आणि धपक्या आवाजात म्हणाली, हे काय करतोस तू, कोणीतरी पाहिल ना, किती चावट आहेस असं म्हणतील. आता चावी काढायला तर हात घालावाच लागेल ना तनू बेबी. आणि बरं इथेच लपवलीस म्हणून बरं, आणखीन दुसरीकडे लपवली असतीस तर मला तुला बेडरूममध्येच न्यावी लागली असती. आणि तिने त्याला हसून फटका मारला आणि म्हणाली, नालायक कुठला. ए थांब तनू, हात घालून घेऊ ती चावी. पण खूप खोल दरीत गेली ग. आणि दोन्ही बाजूंनी 2 अर्जुन जा गप्प बस असं म्हणून ती पुन्हा लाजली. हाव मग शाय तनू, अगो किती लाजतेस, घेऊ दे नक्की. अशी नुसत्या माझ्या नजरेतने ती बाहेर नाही ना येणार आपोआप. आणि ती बाहेर आली की मी तिला तिचा एक्सपिरियन्स विचारणार आहे की तिला कसं वाटलं या हॉट बेबी डॉलच्या हॉट चेस्टमध्ये. तसं तिने आणखीन लाजून चूर होत तण लपवलं. बट तनू, माय की इज व्हेरी लकी. तिला इतका वेळ तिथे थांबायला मिळालं. आणि ती म्हणाली, अर्जुन प्लीज बेबी, बास करणारे, बघेल ना आपल्याकडे कोणीतरी. तन्वी लाजून गोरीमोरी झाली होती आणि तिचा पूर्ण चेहरा लाल झाला होता. सोड ना जानू, तो म्हणाला, हँडसम वाईफचा रोमॅन्स चालला आहे असंच म्हणतील, दुसरं काय. आणि तुला इतकीच लाज वाटते तर चल ना बेडरूममध्ये तुझ्या, मग मी हवी तशी काढून घेतो माझी चावी, तेही तुला अजिबात डिस्टर्ब न करता. असं म्हणून त्यानं तिच्या अख्ख्या शरीरावरून त्याची एक धारदार जालिम कातील मादक नजर फिरवली आणि ती नजर तन्वीच्या आरपार गेली. थांब मी देते असं ती म्हणाली. तसा तो म्हणाला, नो नीड बेबी, आता त्याची काहीच गरज नाही. या रोमॅन्टिक गेमची सुरुवात तू केली, पण हा टास्क मी माझ्या पद्धतीनेच कंप्लीट करणार. असं म्हणून तो तिच्या खूप खूप जवळ गेला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवणार इतक्यात ती म्हणाली, कुणाल. तसा अर्जुन दचकून बाजूला सरकला आणि तन्वी हसून त्याच्या तावडीतून सुटून पळत गेली. आणि मग तिने तिच्या क्रेझी नवऱ्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी काहीतरी बहाणा करून कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन करायला सुरुवात केली. आजकाल तर कशाला काहीही नाव देऊन एन्जॉय करायला सुरुवात होते. प्री वेडिंग शूट काय, बेबी शॉवर काय आणि अजून काय काय. मग तन्वीनेही लग्नाच्या आधीचा बॅचलर डिनर असं सुंदर नाव दिलं. नोकरांना सांगून सगळी तयारी केली टेरेसवर. कुणाल म्हणाला, तन्वी आता काय ग हे नवीन. आणि तिनं अर्जुनकडे पाहिलं आणि खुणवत म्हणाली, त्याची डिमांड आहे, नाहीतर जेवणार नाही म्हणतोय.
आणि कुणाल म्हणाला, तन्वी किती नखरे करतो गा हा तुझ्या भोवती, आणि तूही त्याचं ऐकत असतेस आणि लाड करतेस त्याचे, म्हणून तो इतके हट्ट करतो. आणि तन्वी म्हणाली, मग काय करू, तू सांग मग ठणकावून त्याला की माझी बहीण असं काहीही करणार नाही. तुला जेवायचं असेल तर जेव, नाही तर तसाच बस. आहे हिंमत? आणि कुणाल एक आवंढा गिळून अर्जुनकडे बघून म्हणाला, तन्वी उद्या माझं लग्न आहे आणि मला किडनॅप नाही व्हायचं. अगं मी तसं नव्हतं म्हणत, आता तुझा नवरा आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि तन्वी हसून म्हणाली, हो ना, आता कळलं ना, ते अर्जुन सर आहेत, त्यांनी ऑर्डर दिली की गुपचूप फॉलो करायची. आणि खरं तर तो डिनर तुमच्यासाठी नाहीच, आमच्या दोघांसाठीच आहे. तुम्ही जॉईन झाला तर उत्तम, नाहीतर आम्ही निघालो. आणि आता इकडे अर्जुनही मनात म्हणत होता, कुणाल झोपला तर किती बरं होईल ना, लग्न आहे उद्या, थकला असेल ना बिचारा सगळे इव्हेंट करून करून, म्हणजे आम्हाला तेवढीच प्रायव्हसी मिळेल. आता या रोमॅन्टिक लव्हबर्ड्सच्या दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्यांच्या लग्नात घुसून त्यांनाच त्या डिनरमधून बाहेर काढण्याचा प्लॅन सुरू होता. खूप हायली रोमॅन्टिक वागणं सुरू होतं त्यांचं. आताचं यांचं वागणं म्हणजे इंग्रजांसारखं होतं, बाहेरून यायचं आणि राज्यकर्ते व्हायचं. आणि आता कुणाल पुढे रिया आणि अर्जुन शेजारी तन्वी बसली होती. सुंदर चांदणं पडलं होतं. ती चंद्राची कोरतीनं रात्रीच आकाशात पाहिली होती व्हॅलेंटाईन डे साजरा करताना. आजही ती तशीच दिमाखात मिरवत होती. हवासुद्धा छान होती, हवी हवीशी वाटणारी, पण त्यातही कॅन्डल विझल्या नाहीत. आणि अर्जुनने त्या मंद प्रकाशाचा फायदा घेत तिच्या मांडीवर हात ठेवला आणि ती दचकली. त्यानं तो हात हळूवारपणे तिच्या कमरेवरून फिरवत तिच्या छातीला स्पर्श केला. जिथे त्याची चावी होती तशी तिच्या मांड्यात सळसळ झाली आणि तिला आता तिथं बसणं मुश्किल झालं. तिने त्याचा हात पकडला आणि घट्ट धरून ठेवला, पण त्याचं सगळं लक्ष तर जेवणाकडे होतं असं तो दाखवत होता. कुणाल आणि रिया एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते आणि अर्जुन सरांचे चाळे सुरू होते. त्याला तर ही आयतीच संधी मिळाली होती. त्याला कसा थांबवावा हे तिला कळेना. ती अस्वस्थ होऊन हालचाल करू लागली, मानेवरून उगीचच हात फिरवू लागली. एका हाताने त्याचा हात पकडला होता, मग तिथून उठली आणि त्याच्यासमोर जाऊन बसली. आता तो तिच्या नजरेत नजर घालून तिला पाहत होता, तिच्या छातीकडे पाहून डोळा मारत होता. आणि तिने नजरेनंच त्याला खुणावलं की आता गुपचूप खा. आणि 2 घास खाऊन होतात न होतात तोपर्यंत तिची साडी वर वर जात होती हे तिला जाणवलं. तिच्या पायांमध्ये काहीतरी होतं जे पुन्हा तिच्याशी चाळे करत होतं. तो होता अर्जुन सरांचा पाय. त्यानं शूज काढून तिच्या पायांना स्पर्श करायला सुरुवात केली. पाय अगदी तिच्या गुडघ्यापर्यंत चालला होता आणि आता तन्वीचं शरीर शहारायला सुरुवात झाली. तिलाही आता तिथं जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं. तन्वीनं त्याला डोळ्यांनीच खुणावलं आणि ओठांचा पाऊट करून सांगितला, प्लीज बेबी गप्प बस ना, आपण खाली जाऊया. मग त्यानं तिच्यावर उपकार केल्यासारखं हसून पाय मागे घेतला. आता डिनर झाला. तन्वी त्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन आली आणि तिने लॉक केलं. तिची ती आलिशान बेडरूम पाहून तो म्हणाला, वा, अगदी राजकन्येसारखी आहे की तुझी बेडरूम. हो मग, म्हणून तर तुला म्हणत होते ये इथे निवांत राहा. अर्जुन म्हणाला, बायकोच्या माहेरी लोळत पडायला तुला काय मी घर जावे वाटलं का गं? अर्जुन, एका दिवसाने काही होत नाही, थांब ना बेबे आज माझ्याजवळ. ती त्याच्या शर्टच्या बटनांशी चाळा करत म्हणाली. त्याचा नानाचा पाडा सुरूच होता. अर्जुन, मी तुला बांधून ठेवीन हं. तनू, अगं मी नाईट सूटसुद्धा नाही आणला. मग काय झालं, कुणालकडे खूप आहेत, त्यातलाच एक घाल ना. अर्जुन म्हणाला, नो वे, आय जस्ट हेट देम, यू नो व्हेरी वेल. मला दुसऱ्याचे कपडे घालायला आवडत नाहीत. अर्जुन, सूट नवीन आहेत, एक्स्ट्रा आहेत, त्याने वापरलेले नको घालू तू. तरीसुद्धा नको, ते त्याचे आहेत. मला फक्त जे माझ्या हक्काचं आहे, जे माझ्या नावावर आहे, तेच मला आवडतं. गॉट इट? असं म्हणत त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढली. तिची छाती त्याच्या छातीच्या खूप जवळ आली. त्याने हळूच तिचा पदर उचलला आणि आत डोकावलं आणि म्हणाला, मला तर वाटतं माझी चावी वितळून गेली असेल त्या स्मूथ आणि हॉट टचने. असं म्हणत त्याने तिच्या छातीवरच किस केला. तशी ती खूप शहारली आणि ती त्याच्या मिठीत शिरली. आज तिला तो हवा होता, ॲट एनी कॉस्ट. आणि तिने त्याला त्याच्या शर्टची बटणे खोलून छातीवर किस केला आणि त्याच्या उघड्या छातीला घट्ट घट्ट चिकटली. तनू प्लीज, आय वॉन्ट टू गो, मला जायचं आहे. तसं ती म्हणाली, मग तू माझी साडी घाल, नाहीतर माझा नाईट ड्रेस घाल, झोप.
पण काहीतरी रिझन नको देऊस. आणि तो तिचं नाक चिमटीत पकडून म्हणाला, माय हार्ट बेबी डॉल, यू आर व्हेरी फनी. अर्जुन तिचं ऐकेच ना. मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले, त्याच्या तोंडात तोंड घातलं. त्याने तिला छातीजवळ घट्ट आवळली आणि तिच्या मादक नशिल्या डोळ्यात आणि रसदार ओठांमध्ये पुन्हा गुंतला. त्याने तिला अलगद बेडवर झोपवली. तिच्या पदराची पिन काढली. त्या लाल ब्लाऊजमधून तिची गोरी उभार छाती आणखीनच आकर्षक दिसत होती. तो म्हणाला, आता मी माझी चावी घेऊनच राहणार. त्याने त्याच्या तोंडाने एक हुक काढायला सुरुवात केली आणि ओ माय गॉड, त्याच्या तोंडाच्या आणि उष्ण श्वासाच्या स्पर्शाने तिची त्याला अस्वस्थ करणारी शरीराची मादक हालचाल सुरू झाली. तिला त्याचा तो स्पर्श आता सहनच होईना. तिचे ओठ कोरडे पडले. अर्जुन बेबी किस मी, म्हणून तिनं त्याच्या तोंडात तोंड घातलं. त्यानं तिच्यावर हल्ला चढवला. पुन्हा एकदा दोघे झपाटल्यासारखे, पिसाळल्यासारखे एकमेकांवर तुफान चुंबनांचा आणि प्रणयाचा वर्षाव करत होते. त्याच्या दणकट मिठीत असूनसुद्धा तिची हालचाल बंद होत नव्हती. ती खूप उतावीळ झाली होती, खूप उत्कट. तिला तिच्या जवानीचा जोश शांत बसू देत नव्हता. आता फक्त तोच तिला शांत करू शकत होता. तिने त्याला स्पर्शानेच सुचवायला सुरुवात केली. तिच्या खाणाखुणा आणि इशारे त्याने ओळखले आणि बघता बघता दोघांचेही कपडे शरीरापासून अलग झाले. अर्जुनने पुन्हा एकदा तिला त्याच्या प्रेमाच्या वर्षावाने आंघोळ घातली आणि आता दोघेही शांत तृप्त होऊन, दमून, एकमेकांवर खुश होत, एकमेकांना खुश करून ब्लँकेटमध्ये झोपले. रात्र बरीच झाली होती आणि अचानक दारावर जोरजोरात टकटक वाजली. तन्वी, दार उघड. कुणालचा आवाज होता आणि तो खूप घाबरलेला होता. आणि त्याचा आवाज ऐकून तन्वी आणि अर्जुनसुद्धा खूप चिंतेत पडले. आता काय झालं असेल जो कुणाल इतका घाबरलेला असेल? हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा. आणि आजचा तन्वी अर्जुन रोमॅन्टिक एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.